आता आपण बघूया 10च्या 25 बातम्या। जे अहंकारी होते त्यांना प्रभू रामाने 240 वर अडवलं। संघाच्या इंद्रेश कुमार यांची भाजपवर टीका। तर ज्यांनी रामावर श्रद्धा ठेवली नाही त्यांना 234 वर रोखलं। इंडिया आघाडीलाही टोला। देशात 10 वर्ष फक्त अहंकार, सत्तेचा गैरवापर आणि बदल्याचं राजकारण। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख नेत्यांनी न घाबरता समोर यावं। आरएसएसने ठरलं तर मोदी सरकार राहणार नाही, राऊतांचा हल्लाबोल। भाजपच्या 79 जागा लाखांच्या फरकाने पडल्या। फडणवीसांची भाषा ओव्हर कॉन्फिडन्सची। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार। विजय वडेट्टीवारांचा फडणवीसांवर निशाणा। पक्षविरोधी काम आणि युती धर्म पाळला नाही। अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा। सिल्लोडमधील भाजप शहराध्यक्षांची मागणी। राज्यसभेवर खासदार होतात बारामतीत सुनेत्रा पवारांचा बॅनर। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा बॅनरवर भावी मंत्री असा उल्लेख। सांगली लोकसभेत माझ्याबाबत समज गैरसमज पसरले, मात्र सांगलीत आम्ही आघाडी धर्म पाळला, जयंत पाटलांचं विधान। भाजप नागनाथ तर काँग्रेस सापनात आहे। मी निवडणूक लढवतो म्हणून मला बी टीम म्हणतात, वंचित भाजपची बी टीम नाही, उत्तर देऊन थकलो, प्रकाश आंबेडकरांचं विधान। पुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवाल, शिवानी अग्रवाल आणि अशफाकला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। रक्त चाचणीत फेरफार करून पुरावा नष्ट करण्याची योजना आखण्यासाठी बैठक झाली। पोलिसांची कोर्टात माहिती। 100 कोटी खंडणी वसुली प्रकरणात तुरुंगातून बाहेर सोडा। सचिन वाझेची हायकोर्टात पुन्हा नवी याचिका। माफीचा साक्षीदार बनलो तरी तुरुंगात डांबलं, वाझेचा सीबीआयवर आरोप। दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी सरानंद कदम यांना अनोखी शिक्षा। स्थानिक कोर्टातील बार काउन्सिलला एक संगणक आणि एक प्रिंटर देण्याची शिक्षा। मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती माधव जमादार यांचे निर्देश। नागपूरच्या धामणातील स्फोट प्रकरणात चामुंडा कंपनीचा संचालक जयशंकर खेमकाला अटक। कंपनीच्या संचालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल। स्फोटात आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू। जळगावातील शिक्षक संघटनांचा किशोर दराडेंना पाठिंबा। लेना भवनमध्ये पार पडला मेळावा। बीडमध्ये आंबेसावळी, घाटसावळी, बेलवडीसह अनेक गावांना पावसानं झोडपलं। अवघ्या 20 मिनिटांच्या पावसानं मनकर्णिका नदी दुथडी भरून वाहू लागली। अकोल्यातील मूर्तिजापूरमध्ये मुसळधार पाऊस। मोहखेड जवळचा ओढा ओव्हरफ्लो। मूर्तिजापूर ते पिंजारी मार्ग बंद। वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यात अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस। गिंबा गावातील घरात पावसाचं पाणी शिरलं। खासदार निलेश लंके कुख्यात गुंड गजा मारणेच्या भेटीला। मारणेकडून निलेश लंके यांचा सत्कार। कांद्यामुळे लोकसभा निवडणुकीत फटका बसला। कांदा प्रश्नामुळे 4 जिल्ह्यात फटका। उपमुख्यमंत्री अजित पवारांची कबुली। संघाशी संबंधित ऑर्गनायझरमधील लेखावर बोलणं अजित पवारांनी टाळलं। लोकशाहीत प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार, अजित पवारांचं विधान। पराभवाचं नुसतं विश्लेषण करून चालत नाही, रणनीती सुद्धा करायला हवी। भाजपच्या मंथन बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। रावसाहेब दानवेंच्या आरोपांना योग्य वेळी उत्तर देणार। रावसाहेब दानवेंनी आत्मचिंतन करावं। अब्दुल सत्तारांचा रावसाहेब दानवेंवर हल्लाबोल।